आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। रोहा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सची आरेरावी थांबवणार कोण? रोहेकर नागरिकांचा संतप्त सवाल। रोहा ग्रामीण रुग्णालय म्हणजे गोरगरीब जनतेचा आधारवड म्हणून पाहिला जातो, परंतु इथले डॉक्टर्स आणि नर्सेस यांना मोठ्या प्रमाणामध्ये उन्माद असल्याचा प्रत्यय आज रोहेकरांना आलेला काहीसा म्हटला तर वावगं ठरणार नाही। रोहा रेवदंडा बसमधील नवखार गावातील वयोवृद्ध प्रवासी हे प्रवाशांच्या धक्का लागल्यामुळे जमिनीवर दुपारच्या सुमारास पडले। याच वेळेस त्यांच्या डोक्याला जखम झाली, रक्तस्राव चालू झाला। दुपारची वेळ असल्याने चणेरा गावातील काही जिगरबाज तरुणांनी स्वतःच्या स्वखर्चाने रिक्षा करून त्यांना सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केले। यामध्ये कोणताही लोभ किंवा स्वार्थ हा त्या शालेय विद्यार्थ्यांचा नव्हता। दाखल केल्यानंतर तेथील असणारा मुजोर डॉक्टर्स आणि नर्स यांनी त्या मुलांना तुमच्यावर केस केली पाहिजे असे दरडावायला सुरुवात केली। मुलाने अतिशय नम्रपणे त्यांच्याशी वार्तालाप करून सुद्धा सदर डॉक्टरांनी पोलीस प्रशासनाला पाचारण केले व त्यानंतर जो प्रकार घडला तो प्रकार सगळ्या रोहेकरांच्या समोर रायगड स्वाभिमानने मांडण्याचा प्रयत्न केला। आता तुम्हीच सांगा, या मुजोर डॉक्टर्स आणि नर्सवरती कोणती कारवाई करायची ती आणि लोकप्रतिनिधी काय करतात येथे? डॉक्टर नागेश हे आमचे पत्रकार आमच्या इथले आणि शाळेतली मुलं हा बोला बरोबर आहे बोला। ही शाळेतली मुलं एसटी पकडायला धावत होते, ते बाबा रस्त्यावर उभे होते, तर त्यांना आता मला सांगा एसटी स्टँडवर गर्दी किती असते? एसटी जागेवर नव्हती एकतर जागेवर नव्हती एकतर, आणि हे बाबा मध्ये झाले परत तुम्हाला माहिती धक्का दुखी होतेच, ते एका मुलाचा धक्का लागला, ते पडले आणि डॉक्टर वरून त्याला काय सांगतात केस करा। म्हणजे एवढी तुमची दादागिरी, ही तुमची दादागिरी काय? म्हणजे ही पोरं शाळेतली पोरं त्यांना बाबांना घेऊन आले आणि वरती तुम्ही तुम्हाला केस करायचे बाबा तुम्हाला त्रास काय झाला? हे स्वतःहून बोलतात केस नाही आणि डॉक्टर त्याला उसवतात का केस करा। म्हणजे हे तुमचे धंदे काय? अरे मी म्हटलोच नाही केस करा म्हणून। मग काय करणार? सिस्टर कुठचे तुम्ही बोलता? पोलीस येत आहेत, कोण बोलत तिला? बोला पोलीस पण हा हे बोलल्या कशामुळे केला? नॉर्मली आमच्याकडे जे जखम झालेले पेशंट येत आहेत आम्ही सगळ्यांची पोलीस टेस्ट करतो, त्यामुळे आम्ही पोलीस अच्छा दारू पिऊन आले तर तुम्ही आमची टेस्ट करणार का? आम्हाला बोलणार का दारू पिऊन आले म्हणून? आम्ही पत्रकाराला तुम्ही दारू पिऊन आले बोलता? दारू पिऊन आलेच काय? सरकार काय चाललंय तुमचं? काय हॉस्पिटलमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये चाललंय काय? लोकांना सेवा देण्याचं ही चांगली तरुण पोरं दारू पिऊन आलात का? काय बोलताय तुम्ही? आवाज दाबता का? पत्रकारांचा आवाज दाबताय का तुम्ही? विद्यार्थ्यांना जर तुम्ही हे करता सरकारचं धोरण काय आहे? एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला त्याला वाचवा, बरोबर आहे। डॉक्टर बोलतोय मी तुमच्यावर केस करीन, आता आम्ही तुमच्यावर केस करतो आणि ह्याच्या पुढे कोण मरत असला ना तर आम्ही उचलणार नाही, हे लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा। तुम्ही ऐकलं मी काय तुम्ही कुठे पडलेला असेल बाबाला पोरं घेऊन आली बक्षीस आणि तुम्ही वरती सांग उलट त्या पोरांचं तुम्ही अभिनंदन केलं पाहिजे। आम्ही अभिनंदनच करतोय अभिनंदन करताय तुम्ही? बाबा तुम्ही एवढी त्यांना दबावात टाकताय। पोरांना दाबवलं बघताय तुम्ही। रायगड स्वाभिमानच्या दणक्यानंतर मात्र रोहा ग्रामीण रुग्णालय आलं ताळ्यावर। न लागता फलाट सोडून गाडी लागली, बरोबर आहे? आणि त्यामध्ये जी अनाउन्समेंट झाली, गाडीला फलाट क्रमांक हे नव्हतं, काय बॅनर टाकलेला नव्हता। बॅनर टाकलेलं नसताना सगळी हा अलिबागकडची गाडी आणि रतनगडची पब्लिक ही एकत्र दोन गाड्याची माणसं हा तिथे ठोकाठोक झाली, बरोबर आहे? हे विद्यार्थी आहेत त्या आत्ताची घटना, त्या विद्यार्थी धक्का लागल्यानंतर ते आजोबा पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला खूप पडली, बरोबर आहे? त्यांना जागेवरून आता येत नाही। एसटीचा एकही कर्मचारी तिथे याची विचारपूस करायला गेला नाही, बरोबर आहे? सामाजिक कार्यकर्ते भरलं आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन आले, स्वतःचा रुमाल काढला, जखम पुसली, त्यांना पाण्याची बॉटल दिली, त्यांना इथे घेऊन आले तर तिथे आता त्यांची बँडेज वगैरे झाली। तुमचा जो डॉक्टर जो आहे काय नाव काय डॉक्टरांचं? आता माझी ड्युटी डॉक्टर नागेश नागेश डॉक्टर आणि त्या नर्स, त्या दुसऱ्या नर्सचं नाव काय? नर्स माहित नाही ड्युटी हा
नर्स तुम्हाला माहिती ना डॉक्टर साहेब? नाही म्हणजे तिथे कोण हजर असते तर- हा ते समजून घ्या तुम्ही कोण आहेत ते. त्या nurse आहे फोटो आमच्याकडे. ह्या दोघांनी यांना सांगितलं आम्ही तुमच्यावर केस करू. हे बिचारे घाबरले, त्यांनी पालकांना आम्हाला बोलून घेतलं. चुकीचे केले असं हा, बस. ऐका साहेब, चुकीचं झालं. जर पुढे आहे, आणखीन पुढे आहे का ना सर? सर आणखीन पुढे आहे का? हा बोला. हा. 2 मिनिटं काय झालं बसा. हा, चुकीचं झालं. पुढे आहे. सर बस. आता विषय साहेब तेच सांगतोय. आता हा बसा, विषय टेबलाच्या तिकडून इकडे, इकडे. नाही, आहे, इथे. आहे, साहेब. मी बरोबर योग्य ठिकाणी आहे. हे झाल्यानंतर आम्ही तिथं आल्यानंतर तो आम्हाला म्हणतोय डॉक्टर की तुम्ही दारू घेऊन आलात का? मी दारू प्यायलेला वाटत असेल तर माझी टेस्ट करा. साहेब त्याला बोलू द्या. जरा जो झालेला विषय सांगतोय. झालेला विषय सांगतोय, बाकी काही नाही. बाकी काही नाही करत आहे. बरोबर आहे, मी आहे का? माझी चेक करा. ओके. आता हे असं बोलणं हे डॉक्टरांना शोभलं का? बस एवढंच म्हणणं आहे आमचं. तसं आता तसं सर. त्याच्यावर तुम्ही काय आता प्रतिक्रिया मी देणार? काय म्हणतो आता विषय तुम्ही हा. सांगितला मगाशी तुम्ही फक्त गर्दा करत होता मलाच कळत होती. हा जो काही विषय झालेला आहे बरं. त्या संदर्भात त्या डॉक्टरला मी योग्य ती समज देतो हा. आणि ह्याच्या पुढे आमचे डॉक्टर असतील, आमचे स्टाफ असतील, आमचे क्लास 4 असतील किंवा इव्हन स्वतः मी सुद्धा कुठल्याही पेशंटशी गैरवर्तणूक होणार नाही याची दक्षता घेतो. आणि ह्या प्रकरणामध्ये ऐका, ह्या प्रकरणामध्ये सत्यता पडताळून नक्कीच पाहिजे मी काय घडलेलं आहे 100% ते. आणि नक्कीच त्याप्रमाणे कारवाई करेल. अपेक्षा आहे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.